सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। व्यर्थ दारू पिऊन जिंदगी बर्बाद करू नका। प्यायचं असेल तर हरिनाम प्या। आणि पिणारे लोक एवढे विचित्र असतात महाराज, मी विनंती करेल हो तुम्हाला, नुसते आमचे कीर्तन ठेवून मोठे मोठे महाराज बोलून या ठिकाणी सप्ताह परिपूर्ण झाला असं म्हणता येणार नाही। जर आम्ही कीर्तन ऐकून जर आमच्यामध्ये आम्ही परिवर्तन करत असेल तरच हे कथा कीर्तन आमचे सफल होईल, सप्ताह करणं आमचं सार्थक होईल। एवढे लोक व्यसनी झाले। एक वास्तव सांगेल मी तुम्हाला, ज्या वेळेला ऐन तारुण्याच्या वयामध्ये मुलगा दारू पितो ना, घरच्या लोकांना वाटत असतं अरे याचं लग्न नाही झालं आणखी, आणि हा तर दारू पितो। एक तर आजकाल मुलीच मिळणं कठीण आहे, आणि हा जर व्यसनी झाला तर मुलाला मुलगी देणार कोण, या संभ्रमात व्यक्ती असतो। मुलाचं वय वाढू लागतं, मग म्हणतात जाऊ द्या ना, आता एरवी पितो, सांगितलं तरी ऐकत नाही, एकदा की याला गुंतून दिलं म्हणजे लग्न केलं की मग हा दारू सोडील। पण ऐका ना, त्याचं लग्न जरी करून दिलं तरी तो पिणं मात्र सोडत नाही। दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत राहतं। लग्न केलेली ज्या वेळेला मुलगी घरामध्ये येते, 7-8 दिवस झाले, महिना 1.5 महिना झाला की मग तिला कळतं अरे माझा मालक तर दारू पितोय। त्या दारू पिण्याच्या त्या अवस्थेमध्ये मुलीला अत्यंत दुःख होतं, अरे माझ्या बापानं की मी काय महापाप केलं असेल की असा पिणारा मुलगा माझ्या नशिबी आला। पण आता हे जीवन व्यथित करणं तर हे मला करावंच लागणार आहे। ज्या वेळेला ती मुलगी मायबापाच्या घरी जाऊन राहते, राहावं मायबापाच्या घरी तर किती दिवस राहावं, शेजाऱ्या पाजाऱ्याने म्हणावं, नांदणं हिला कटाळा येतो म्हणून इकडे येऊन राहते। त्या लोकांच्या बोलण्यानं दुःखी होते आणि पुन्हा सासरी नांदण्यासाठी येते। पुन्हा दिवसामागं दिवस निघून जाते। तिला वाटतं लेकरू बाळ झालं की सुधरेल, लेकरू होतं तरी सुद्धा महाराज त्याचं पिणं वाढतच राहतं। दिवसेंदिवस लेकरं होतात। वाटतं कधी कधी की या सर्वच गोष्टीपायी आत्महत्या करावी, एवढं रात्रंदिवस काबाड कष्ट करावे, पण तरी सुद्धा मालकानं दारू पिऊन यावं, आपण त्या ठिकाणी एवढा देह झिजवावा, लेकराला लहानचं मोठं करावं, त्यांचे मायबाप पाहावे, पण तरी सुद्धा याचं पिणं रात्रंदिवस दिवसेंदिवस हे वाढतच चाललं। शेवटच्या स्थितीपर्यंत येते, पण तिच्या मनात सारखा विचार असतो, मी जर आत्महत्या केली तर माझ्या परिवाराचं माझ्या पाठीमागं काय असेल, हा तर याचं पिण्यात आयुष्य घालणार आहे, पण माझ्या लेकराला मायबाप माय म्हणून कोण असेल, यासाठी महाराज त्याच आशीपोटी ती माय जीवन जगत असते। परंतु तिला एक ठाऊक असतं, जर माझा मालक दारू पिणार आहे ना एक दिवस याचा अंत या दारूपायीच होणार आहे। म्हणून ती परमेश्वराला विनंती करत असते, देवा माझी विनंती असेल रे तुला, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, माझ्या माहेरी गा श्रीमंतीचा थाट, दारू नया केली माझ्या प्रपंचाची वाट, माझ्या माहेरी गा वाटे मला भूषण, दारुड्या घरी दिला मला देऊ कुणा दूषण, सासर माहेर कुठाच जुळना, दिलं मला इथं कस माझं मला कळेना। ती विनंती करत असते, देवा या दारूच्या पायी अल्प आयुष्य माझा पतिदेव त्या ठिकाणी जगणारे कधी जाईल याची गॅरंटी नाही, पण माझी एक वैयक्तिक विनंती असेल, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आणि आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे। म्हणून मायबाप माझी विनंती असेल तुम्हाला, तुम्ही सप्ताह किती मोठे करता, किती मोठे मोठे महाराज बोलवता, याला महत्व नाही, पण आमच्या गावामध्ये नाम सप्ताह करून किती मुलं त्या ठिकाणी सुधारले, किती लोकांनी दारू सोडली, किती लोकांनी व्यसन सोडलं। आम्ही जर आमच्यामध्ये परिवर्तनच करत नसेल तर हे कथा कीर्तन ऐकून उपयोग तरी काय। विठ्ठल विठ्ठल निस्वार्थपणाने देवावरती प्रेम करावं असं आम्हाला वाटत असेल तर देवाला आवडणारे साधन
आम्ही स्वीकारले पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, कारण गोपीचंद ही गोपिकांच्या पायाखालची धूळ आहे आणि ती मस्तकावर धारण केल्याने भगवंताला समाधान प्राप्त होतं. आणि वैष्णवबद्दल जिव्हाळा प्रेम असू द्या. तुम्ही सर्वच संतांवरती, वैष्णवांवरती, भगवंतावरती प्रेम करणारे मंडळी आहात, कारण देव प्राप्त व्हावा असं जरा वाटत असेल, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. साधक म्हणला, महाराज कळालं हो मला, पण एवढाच परमार्थ आहे. महाराज सांगतात, नाही, आत्ताशी वारकरी झाला, वारकरी म्हणून आद्य कर्तव्य असेल आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. आणि अशा नियमाना जो परमार्थ करतो, कोणता नियम? आवडे देवासी तो ऐका प्रकार ऐसा, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा ऐसा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ऐसा. आणि असा जो नियम करतो तो देवाला प्रिय आहे. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, 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 जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परमा पूजा जागी, तो देवा परमा पूजा जागी, तो देवा परमा, तो देवा परमा पूजा जागी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, अति गोड. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी भावपूर्णता. धन्यवाद मनस्वी. असो, 11:15 पावणे 11:30 व्हायला फक्त 5 मिनिटं बाकी. वास्तविक पाहता सर्व आमच्या आदरणीय तात्यां, त्यांना सर्वांना माहिती की मी खरंच खूप धावपळ करत इथपर्यंत आले. आणि एक तर कारखाने चालू झालेले, पुन्हा ट्रॉफिक भयंकर रस्त्यानं, तिकडे ही सिल्लोडपर्यंत रोडचे, सिल्लोडपासून तिकडं खाली सगळे रोडचे कामं चालू. त्यामुळं एवढा त्रास की बक्सल्यापासून आम्ही अक्षरशः फक्त इथं उतरलो. मध्ये नामसप्ताह चालू होता, आमचे भरतदादा पठाडे वगैरे होते. ते म्हणले, ताई फक्त 2 मिनटं. मी म्हटलं, दादा आता 1ही मिनटं टाईम नाही, पण 2च मिनटाची फक्त भेट घेतली आणि पुन्हा आम्ही इकडं आलो. वास्तविक खरंच मला 1ही मिनटं तिथंही थांबायला टाईम नव्हता, पण मी त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं, आरती ताई एवढ्या दुरून आले तर 2च मिनटं चहासाठी तरी उतरा. आणि मी फक्त त्यांना 2च मिनटात चहा करायला सांगितला, चहा घेतला, पुन्हा आम्ही इकडे निघालो. पण फार दूरचा प्रवास होता. मी बसली तशी डायरेक्टली त्यांच्या घरीच उतरली होती. तोपर्यंत गाडीच्या खाली सुद्धा पाऊल ठेवला नव्हता. फक्त मला वाटत होतं तात्यानं एवढी तळमळीनं तारी घेतली मंडळीने,
फक्त आपण तिथं वेळेत पोहोचावं, पण तरीसुद्धा फक्त अर्धाच तास मी लेट झाले. असो, मला तर तात्या एवढंही वाटलं नव्हतं की मी अर्धाच तास, कारण माझ्या आईचे बहिणीचेही घरून फोन चालू होते, आता पोहोचशील का तू वेळेत. मी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आईनं मला शेवट सांगितलं म्हणे फक्त पोहोचली म्हणून तरी कॉल कर. म्हणलं आई आता तेवढं सुद्धा मला करणं होणार नाही, तू समजून घे की आम्हाला पोहोचणं फक्त महत्त्वाचं आहे आणि पोहोचले म्हणून समज. चला, ही काळजी असते घरच्या लोकांची. पण असो, आज या ठिकाणी आल्यानंतर बरं का मला खरंच वाटलं नव्हतं की एवढी गोड सेवा होईल. मी सेवा केली नाही, भगवंतानं करून घेतली आणि एवढी गोड साथ मला या ठिकाणी मिळाली. माझ्या सर्वच वैष्णव सखी या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत जिव्हाळ्यानं प्रेमानं, सर्वांचा स्वभाव अगदी नम्र आहे आणि सर्वांनी अगदी सुंदर साथ केली. मी मनस्वी, आमच्या योगिताताई, नंदिनीताई, आमच्या संगीताताई, सर्वांना मी धन्यवाद देईल. आमच्या लंकाताई या ठिकाणी उपस्थित आहे. ताईसाहेब तुम्हालाही धन्यवाद. आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरीजी ताई तमलवार, त्यांनी अत्यंत गोड मृदुंग वाजवला. हे तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतात, ते दोनच बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना, पण त्या एवढा गोड मृदुंग वाजवतात. आमच्या सर्व महिला कीर्तनकारामध्ये पखवाजा बाबती आमच्या आदरणीय ताईंचं नाव आहे. आमचे चोपदार बाबा आहे. श्रोतृवर्ग तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित आहात. आमचे बालगोपाळ मंडळी, मला कौतुक तर खरं त्यांचंही आहे. हा घेणारे कौतुक तर मला त्यांचंही आहे की छोटे छोटे बालगोपाळ मंडळी या ठिकाणी कीर्तनाला येऊन बसले. अच्छा, आदरणीय मला वाटतं हां, आदरणीय दादाजी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या इकडं उंबऱ्याला ज्यांचं अत्यंत नाव आहे आमचे रघुनाथ बाबा उंबरेकर. आणि मी इकडं कीर्तन होतं का कुठंतरी परिसरामध्ये होतं, त्यावेळेला त्यांच्या संस्थांवरती मी गेले होते. पण बाबा आपली भेट झाली नव्हती ना संस्थांवरती, आमची भेट झाली नव्हती, त्यामुळं मी त्यांना ओळखू शकले नाही. पण असो, आज या ठिकाणी आदरणीय महाराजजी उपस्थित आहे. बाबा तुम्हाला देखील मी मनस्वी धन्यवाद देईल. वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुम्हालाही मनस्वी धन्यवाद. आदरणीय आमचे सर्व बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थिती, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण या थंडीच्या प्रेडमध्ये एवढ्या रात्री इथं 2 तास बसणं तसं एवढंही लेकरासाठी सोपं नाही आहे. पण त्यांनीही जिव्हाळ्यानं कीर्तन श्रवण केलं, नाही तर भयंकर चॅप्टर की हुशार की आणि एक तर माकडाचे गुण लेकरामध्ये असतात. सगळे शांत बसतील पण लेकर शांत बसणं तसं एवढं सोपं नाही. एक पोरग 4 वर्ष झाली एकाच वर्गात मुक्काम. बाप म्हणला जनाची नाही पण आता मनाची तर लाज वाटू दे रे. 4 वर्ष झाले तू एकाच वर्गात. त्यानं 5व्या वर्षी रिझल्ट घेऊन घरी आला आणि म्हणला पप्पा या वर्षी जर तुमचा पठ्ठ्या 95% मार्कानं पास झाला तर तुम्ही काय कराल. बाप म्हणला बाळ्या मी आनंदाने वेडा होऊन नाचल म्हटला. त्यांना रिझल्ट पुढं केला. म्हणला पप्पा त्याच्याकरताच मी नापास झालो, तुम्ही जर वेडे झाले तर मम्मीला मला सांभाळायचंच कोण. एवढे भयंकर लेकरं हुशार असतात महाराज. पण एवढी चॅप्टर की हुशार की असताना सुद्धा आपला वटा धरून ते बिचारे तिकडे निवांत बसले, त्यांना मी धन्यवाद देईल. आमचा शूटिंगवाला दादा आहे अरविंद दादाच ना तू. शूटिंगला माझ्याबरोबर मुंडे भैया होता. हां सतीश नाव का त्याचं. आणि मी त्याला 2 दिवस चालला होता तिथून, तर शरद दादांना म्हटलं दादा कुणी आहे का इकडं. ते म्हणले आहे ना ताई. म्हटलं ग्रामस्थांची इच्छा आहे की शूटिंग करावी. तोही त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यानंच मला सांगितलं आमचा अरविंद भैया तिथे येत आहे म्हणून. असो अत्यंत सुमधुर असणारं हे व्हॉट्सॲप मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे. शूटिंगही अगदी सुंदर आहे आणि हा सप्ताह झाल्यानंतर तुम्ही घर बसल्या या कीर्तनाचा पुनश्च आनंद घेऊ शकता. इतकी उत्तम शूटिंग आहे. तुम्हाला जर वाटलं ना आपणही तिथं कीर्तनाला जात होतो, तुमच्यावरती अनेक वेळेला त्यांनी कॅमेरे फिरवले, तुम्ही या ठिकाणी अगदी श्रद्धेनं या ठिकाणी सेवा श्रवण केली, तुम्हालाही मनस्वी धन्यवाद देईल. वेळ झालेला असला तरी प्रतीक्षा करत होतात. पण तुम्हाला खोटं नाही सांगत, आमच्या आदरणीय त्या दोन्ही ताई माझ्याजवळ होत्या ना, त्या मला हसत होत्या की म्हणे ताई किती धावपळ हो तुमची. आता मी सकाळी नेमकं कथेला खूप ड्रेस नेले, पण नेमकं पांढरा ड्रेस मी तिथल्या काल्याच्या कीर्तनाला नेला, इकडलं मला ध्यानच नाही. आणि मग त्या ताईला म्हटलं ताई मी सकाळी घातलेला आता याला इस्त्री तरी करा. मग त्यांनी मला आठवोपर्यंत इस्त्री केली आणि त्या मला सारख्या हसत होत्या. मी म्हटलं तुम्ही हसून घ्या, पण आता आमच्या कीर्तनकाराची दैनच अशी असते, कधी कधी भलते सुख सोहळे नाही तर कधी कधी अशीही परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मी चहा अत्यंत गार झाल्यावर घेतला तात्या
आणि गार झाल्यावर घेतला नाही तो अर्धा अजून तसाच कपाते. म्हणलं इकडं विठू बरकमाई चालू झाली तर तिथं चहा घेण्यात रममाण होण्यात अर्थ नाही, कारण मी एकटीच आहे. आवरणारी पण माझी वाट पाहणारे अनेक मंडळी या ठिकाणी होते, म्हणून मला तीही काळजी होती. पण असो, याही वातावरणामध्ये प्रभूनं ही सेवा माझ्याकडे करून घेतली. मायबाप श्रोतृवर्ग तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित राहिलात आणि सर्वांनी शांत चित्ताने ही सेवा श्रवण केली. सर्वांना धन्यवाद. आमच्या हार्मोनियम वादक काका अत्यंत सुमधुर हार्मोनियम तुम्ही वाजवली. मला पेटी वाजवता येते ना, त्यामुळं मला वाजवणारा तितका तयारीचा महत्त्वाचा आहे. नाही तर कधी कधी असे भेटतात, एकदा मी एकाला म्हणलं काका काळी 2 द्या, त्यानं 2 स्वर काढले आणि माझ्याकडे आणून दिली. नाही आता मला काय खायचे कधी. पण हेही नॉलेज असणं महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही फार गोड साथ दिली. तुम्हालाही धन्यवाद. सिस्टीमवाले दादा तुमच्याच हातात होतं बरं आमचा कुठं घालवायचं आणि कुठं वाढवायचं, पण ऑपरेटिंग सेवा तुम्ही परफेक्टपणानं पोहोच केली. तुम्हालाही धन्यवाद. या पवित्र भूमीमध्ये कानिपनाथ बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, मायंबासारखं एवढं सुंदर तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे आणि त्या पंचकृषीतली ही भूमी, आणि या भूमीमध्ये तुम्ही एवढं गोड नियोजन केलं. एकदा आयोजक नियोजकासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. अशीच नाम सप्ताहाची सेवा तुमच्याकडून घडत राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या नारदाच्या गादीवर प्रभूनं जशी बुद्धी दिली तसं फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला, कारण कथाकार कीर्तनकार अभ्यास करून बोलू शकतो, पण नारदाच्या गादीवर ज्या प्रमाणात तो शब्द निर्माण करेल त्या प्रमाणात वक्ता बाहेर टाकत असतो. तसं इथं बोलणं एवढं सोपं नाही. इथं चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. नाही तर आपल्या गावासारखं गाव कीर्तनाला गेलो, असंख्य जनसमुदाय जमलेला, गावातले लोक मला आरतीताई एवढ्या दुरून आले, एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरिता एक गावातला महत्वाचा व्यक्ती उठून उभा राहिला, त्यानं हातात माईक घेतलं, बोलायला चालू केलं. पण ते बिचारा सकाळच्या दशक्रिया विधीवरनं आलेलं होतं, त्यामुळे डोक्यात तिकडलंच, हातात माईक घेतलं, बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं, आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करो. म्हणलं काका मी जिवंत राहो, मला मारता कशासाठी. म्हणून इथं बोलणं तसं एवढं सोपं नाही, पण तो कृपा करेल तसा वक्ता फक्त बोलत असतो. असो, सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. आदरणीय आमचे उंबरेकर महाराज या भागवतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही पुनश्च धन्यवाद देऊन सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.